सर्वात प्रथम वेलकम मित्रांनो। आज आपण बघणार आहोत रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये या बिझनेस प्लॅनमध्ये जॉईनिंग कशा पद्धतीने करायची किंवा नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं। तर या ठिकाणी आपण सर्वात प्रथम जातोय क्रोमला जसंही गेलात क्रोमला केला किंवा गूगलला गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम सर्च करायचं रियांश लॉग इन किंवा रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड जरी सर्च केलात तरी चालेल, पण शॉर्टमध्ये रियांश लॉगिनला क्लिक केलं। रियांश लॉगिनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट लॉग इन पेज येतं। तर लॉग इन पेज आल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत बघा मित्रांनो। या ठिकाणी रियांश लॉग इनच्या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे लॉग इन, दुसरं कॅन्सल, तिसरं आहे फॉरगेट ID आणि पासवर्ड आणि चौथं आहे रजिस्ट्रेशन। तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 4 नंबरचा जो ऑप्शन आहे हा रजिस्ट्रेशन, तर याला आपल्याला क्लिक करावं लागेल। त्या ठिकाणी याला आपण क्लिक करतोय। जसंही रजिस्ट्रेशनला आपण क्लिक करेल, रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीची ID लावायची आहे त्या व्यक्तीचा या ठिकाणी आपल्याला ID नंबर टाकायचा आहे। यूजर ID म्हणजे जेही व्यक्ती स्पॉन्सर असतील तो। तर या ठिकाणी सर्वात प्रथम आपण डिसाईड करणं गरजेचं आहे की कुणाची ID टाकतोय, कोणता स्पॉन्सर आहे ते आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जो स्पॉन्सर ID टाकतोय, ID लावत असताना सुरुवातीला R आणि M हे कंपल्सरी लावावं लागतं। लावत असताना कॅपिटलमध्ये असणं गरजेचं आहे। जर बऱ्याचशा व्यक्ती एखाद्या वेळेस असं करतात, R कॅपिटलमध्ये घेतात, M स्मॉलमध्ये घेतात, त्यांचा ID बनत नाही। मग त्यावेळेस आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे की R आणि M दोन्ही देखील आपल्याला कॅपिटलमध्ये लागतात। त्यानंतर मी ID नंबर या ठिकाणी टाकतोय। मला समजा ज्या व्यक्तीची ID लावायची आहे त्या व्यक्तीचा ID नंबर टाकतोय मी या ठिकाणी। हा आहे ID नंबर। यानंतर या IDचा आपण नवीन जो ID प्लेसमेंट करतोय हा या IDचा स्पॉन्सर IDच्या या IDच्या लेफ्ट साईडला टाकायचं का राईट साईडला टाकायचं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर हे या ठिकाणी एक छोटासा ॲरो दिलेला आहे बघा या ठिकाणी। तर हा ॲरो छोटासा, तर या ठिकाणी या ॲरोनुसार जर बघायला गेलं आपल्याला या ॲरोला क्लिक करायचं। या ॲरोला जसं आपण क्लिक करेल या ठिकाणी साईड येणार, एक राईट साईड येणार और एक लेफ्ट साईड येणार। आपण कोणत्या साईडला टाकणार आहोत ते आपण डिसाईड करायचं। त्यानंतर तुम्हाला जी साईड टाकायची ती टाकू शकता। मी समजा या ठिकाणी लेफ्ट साईड सिलेक्ट केलेली आहे। ते या ठिकाणी ज्या व्यक्तीच्या आपण अंडर करतोय त्या व्यक्तीचं नाव आलेलं आहे बघा या ठिकाणी, अंकुशार कोकरे। या व्यक्तीच्या लेफ्ट साईडला नवीन ID मी प्लेसमेंट करतोय। समजा हा ID मी एक असा करतो, हा पण ID समजा एक अंकुश R कोकरे याच नावाने प्लेसमेंट करतोय समजा। आणि या व्यक्तीचा मग हा पासवर्ड, ज्या व्यक्तीचा ID लावतोय ना आपण त्या व्यक्तीचा या ठिकाणी पासवर्ड आपल्याला तयार करायचा आहे। ज्या व्यक्तीचा आपण ID लावतो त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी मी पासवर्ड तयार केला। यानंतर ज्या व्यक्तीचा आपण ID लावतो त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा। यानंतर त्याच व्यक्तीचा अकाउंट नंबर, जो या अकाउंट नंबर असेल तो तुम्हाला माहिती असेल तर अकाउंट नंबर पूर्ण कंप्लीट टाकायचा। अकाउंट नंबर हे चुकीचा वगैरे टाकू नका, जेणे की अकाउंट जर तुम्ही चुकीचा टाकला तर काय होतं की त्या व्यक्तीचं जे पेमेंट आहे ते पेमेंट होल्ड राहतं किंवा कंपनीकडून त्या व्यक्तीला जातं, कदाचित नाही जाणार किंवा प्रॉब्लेम होणार। त्याच्यामुळं अकाउंट नंबर हे चुकीचा टाकायचा नाही। अकाउंट नंबर जे काय असेल ते अकाउंट नंबर योग्य टाकायचा। त्यानंतर नेक्स्ट आहे बँक नेम। या ठिकाणी जी काही बँक असेल ते बँक नेम टाकू शकतो। या ठिकाणी मी हा अकाउंट डेमो अकाउंट करतोय त्यामुळं मी या ठिकाणी ओरिजिनल डिटेल नाही टाकत। त्यानंतर नेक्स्ट आहे IFSC कोड। या ठिकाणी त्या बँकेचा IFSC कोड, ज्याही बँकेमध्ये आपण अकाउंट काढलेलं आहे त्या बँकेचा IFSC कोड असतो। जर IFSC कोड माहिती नसेल तर आपण डायरेक्ट क्रोमला सर्च पण करून आपल्याला IFSC कोड मिळून जातो। त्यानंतर नेक्स्ट आहे ब्रँच कुठली आहे ती, तर समजा एक्झाम्पल घ्या नांदेड, ओके। याच्यानंतर त्या व्यक्तीचा पॅन कार्ड। या ठिकाणी पॅन कार्ड फार महत्त्वाचं आहे। एखाद्या वेळेस तुम्ही बँकेचे डिटेल जरी नाही भरले चालेल, पण पॅन कार्ड भरणं गरजेचं आहे। का पॅन कार्ड भरणं गरजेचं आहे, जर आपण आपल्या IDवरती पॅन कार्ड जर आपण भरलेलं असेल तर आपलं जे इन्कम टॅक्स आहे ते 5% कटतं। आणि जर आपण पॅन कार्ड नाही भरलेलं तर आपलं इन्कम टॅक्स हे 20% कटतं। म्हणजे जे काही चेक असेल तुमचा, जर तुमचा चेक 10,000 रुपयाचा बनला असेल तर 5% म्हणजे 500 रुपये कटतील। आणि जर तुम्ही पॅन कार्ड अपडेट नसेल केला तर या ठिकाणी तुमचं 20% म्हणजे तुमचे 2,000 रुपये कटले जातील।
त्याच्यामुळं प्रत्येकाला विनंती की पॅन कार्ड हे अपडेट करा प्रत्येकाचं. तर या ठिकाणी मी ह्या डमी अमाऊंट अकाउंट असल्यामुळं या ठिकाणी मी माझं एक चुकीचं एक XYABCD करतो आहे. यानंतर त्या व्यक्तीचे वारसदार नॉमिनी जे कोण असतील ते नॉमिनी सिलेक्ट करायचे. त्यानंतर नॉमिनीचं रिलेशन कोण आहेत, मग फादर आहेत, मदर आहेत, कोण आहेत, वाईफ आहे, हजबंड आहे, सन आहे, डॉटर आहे, या प्रमाणात मी ऑर्डर या ठिकाणी करतो आहे. यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आहे. डेट ऑफ बर्थ ही आपण ज्या व्यक्तीची ID क्रिएट करत आहोत त्या व्यक्तीचा डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी सर्वात प्रथम जर बघायला गेलं इथं जानेवारी महिना सिलेक्ट करू शकतो. यानंतर इयर जर सिलेक्ट करायचं असेल या ठिकाणी वरती जे 2006 दिलेलं आहे त्या ऑप्शनला जसंही 2006ला आपण क्लिक करेल त्यानंतर इथं वर्ष येतील. मग सिलेक्ट करू शकता तुम्हाला कोणतं वर्ष आहे त्या व्यक्तीचं. तर या ठिकाणी आपण हे करू शकतो आहे 92 मार्च, एप्रिल, जून, जुलै 1/7/92. तर हे झालं डेट. यानंतर आपण एकदा परत चेक करा की आपण पूर्ण डिटेल्स योग्य पद्धतीनं भरलं का, स्पॉन्सर ID ओके आहे का, त्याची साईड लेफ्ट राईट ही साईड ओके आहे का, त्यानंतर ID युजरचं फुल नेम ज्या व्यक्तीची ID क्रिएट करतो त्याचं फुल नेम बरोबर आहे का, त्यानंतर मोबाईल नंबर ओके आहे का, हे पूर्ण डिटेल चेक करायचे. नंतर आय ॲक्सेप्ट द टर्म अँड कंडिशनला क्लिक करून रजिस्टर क्लिक करायचं. जसंही आपण रजिस्टर क्लिक करेल, रजिस्टर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्या व्यक्तीचा ID नवीन बनतो. हा नवीन व्यक्तीचा ID आहे 56921948 पासवर्ड हा. तर या पद्धतीनं सर्वांनी ID क्रिएट केल्या पाहिजे. आणि इन फ्युचर जर काही अडचण आली तर बिनधास्त तुम्ही कॉल करू शकता. मी माझा नंबर प्रत्येकाकडे आहेच, तरी पण या ठिकाणी या लिंकमध्ये पण देतो आहे. तर अडचण आल्यास कॉल करू शकता. ओके, थँक्यू सर्वांना, वेलकम.